महापालिका निवडणुका 27% ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांकडून निकालाचं स्वागत। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। कोण सोबत येत आहे, कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। मुंबईत कुणीही एकत्र आलं तरी विजय महायुतीचाच। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित येण्यावर मुख्यमंत्र्यांचं विधान। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद नाही, निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला। भाजप आमदार झाला तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापांनी केलं। त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक। फुकेंनी माफी मागावी शिवसेनेची मागणी, तर फुकेंच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता, मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव। एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भातला निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा निवासस्थान अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळांचं विधान। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू महासंघाची मागणी। शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप। चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी सेन्सॉरला पत्र। ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी। भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा। प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र आलेले मराठीच्या मुद्द्यावरनं, आणि ते एकत्र आल्यापासून त्यांच्या राजकीय युतीच्या चर्चांनी सुद्धा जोर पकडलेला। उद्धव ठाकरे अगदी पहिल्या दिवसापासून युतीबद्दल सकारात्मक दिसत असले तरी राज ठाकरेंचं तसं काही नव्हतं। युतीबाबत एकही सकारात्मक वक्तव्य राज यांच्याकडनं न आल्यामुळे नेते कार्यकर्ते सगळ्यांमध्ये संभ्रम कायम होता। पण सोमवारी मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं एक वक्तव्य दोनही भावांच्या युतीची गाडी पुढे सरकत असल्याचं दर्शवत आहे। ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। राज ठाकरेंकडनं युतीचे संकेत। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे ब्रदर्सची पॉवर दिसणार का, या प्रश्नाचं एक प्रकारे सकारात्मक उत्तर दिलंय राज ठाकरेंनी। आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला गेलेला, आणि याच मेळाव्यात राज यांनी केलेलं भाषण ठाकरे बंधूंची युती पुढे नेणारं मानलं जातं। या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागायचे आदेश देतानाच राज ठाकरेंनी दोनही ठाकरेंच्या युतीबाबत काय विधान केलं ते आधी पाहूया। आम्ही दोघे भाऊ जर एका मंचावर येऊ शकतो तर तुम्ही कसले हेवे दावे करताय? 20 वर्षानंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही वाद न ठेवता निवडणुकीची तयारी करा। मतदार यादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा। जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या। 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले।
मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र आलेले ठाकरे राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येणार हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला हॉट टॉपिक आहे. उद्धव ठाकरेंनी जरी वेळोवेळी या युतीचे सकारात्मक संकेत दिलेले असले तरी राज ठाकरेंनी आपली चुप्पी मात्र कायम ठेवली. ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही. पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे. या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल. पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे आहे. नक्कीच. आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला हे महत्वाचं आहे. ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे, कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे. मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. राज ठाकरेंच्या मौनामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयीच्या चर्चेला ब्रेकही लागलेला. पण राज ठाकरेंकडनं या युतीबद्दलचा पहिला ग्रीन सिग्नल मिळाला तो 27 जुलैला. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. या भेटीतून कौटुंबिक आणि राजकीय एकीचा स्ट्रॉंग मेसेज दिला गेला. गिले शिकवे दूर सारत मातोश्रीची पायरी चढलेल्या राज यांनी युतीच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकल्याचं बोललं गेलं. राज ठाकरेंची ज्यांना कोणाला साथ मिळते ना, मग तो महाराष्ट्र सैनिक असो किंवा महाराष्ट्राची जनता असो किंवा कुठलाही पक्ष असो, जेव्हा राजसाहेब ठाकरे त्यांचा विचार मांडतात ना, तेव्हा तो आमच्या फक्त सैनिकांपुरता मर्यादित नसतो. ते राजविचार तळागाळापर्यंत जातात आणि मग ती सामान्य जनता असेल किंवा कुठला एखादा पक्ष असेल, तो त्याच ताकदीने ह्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या वरती तुटून पडतो. शिवसेना असो किंवा मनसे हे दोनही पक्ष सध्या एक प्रकारच्या राजकीय बॅडपॅच मधनं जात आहेत. पण असं असलं तरी ठाकरे नावाची ताकद अजूनही भक्कम आहे आणि याच ताकदीच्या जोरावर आगामी पालिका निवडणुका पार करण्याचा मानस दोनही भावांचा दिसतोय. त्यामुळे आगामी काळात युतीची गाडी कशी पुढे सरकते हे पाहावं लागेल. मात्र ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र आल्यास राज्यातल्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि तब्बल 20 वर्षांनी राजकीय मैदानात ठाकरे बंधू एकत्र येणार आणि दोनही पक्षांची युती होणार या चर्चांनी आता जोर धरलाय. याची सुरुवात झाली ती राज ठाकरेंनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीपासून. यावेळी सुद्धा पहिली टाळी दिली राज ठाकरेंनी. ही मुलाखत प्रसिद्ध झाल्याच्या काही वेळातच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रतिटाळी दिली. त्यानंतर एकीच्या चर्चांवरती उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाष्य केलं, पण राज ठाकरेंनी चुप्पीच साधलेली. आज सकाळपर्यंत कोणती स्पष्ट प्रतिक्रिया राज ठाकरेंकडनं युतीबद्दल दिली गेली नव्हती. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे. पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित, तर नुसता द्विगुणित नाही, कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच
पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल असं मला खात्री आहे. कुणीही बाजूनी आता सकारात्मक वक्तव्य यायला सुरुवात झाली आहे, पण थेट शिक्कामोर्तब किंवा थेट घोषणा कोणी करत नाहीये. त्यामुळे युतीचं नक्की काय होणार याच्या समोर एक प्रश्नचिन्ह मात्र अजूनही कायम आहे. इकडे भाजपचे मराठी द्वेष्टे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचण्याचा उद्योग केलाय. याआधी निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला पटक पटक्के मारेंगे असं वादग्रस्त विधान केलं होतं आणि आता हे निशिकांत दुबे मराठी माणसांच्या टक्क्यावर घसरलेत. मुंबईत केवळ 30% लोक मराठी बोलतात असं वक्तव्य दुबेंनी केलं. पालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघांचे राजकारण संपेल, ठाकरेंच्या राजकारणाच्या कॉफिनला अखेरचा खिळा बसेल असा दावाही दुबेंचा आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण दुबेंच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ढवळून गेलंय. केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%. 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है. लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं. 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं. तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं. लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा, ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी. तो बुद्धिपाप पाजळत असतो, तो जरा स्वतःला बुद्धिमान समजतो, अक्कलवाद समजतो, पण ती कधी कधी गुडघ्यात असते त्याची. तुमचा इतिहास काय आहे? तुमच्या झारखंडचे लोक, उत्तराखंडचे लोक ही सगळी आमच्या मुंबईत आणि महाराष्ट्रात सामावून घेतलेली आहेत. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे देशातलं आहे की सर्व प्रांताची लोक त्या महाराष्ट्रात आहेत. की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत. इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे. काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये. आणि बीड